शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर आपण याला मशागत केली होती. त्याचे व्हिडिओ आपण डेली बेसिसवर म्हणजे अपलोड केले आहेत. आता याला मोकळं पाणी दिल्यानंतर आपण परत काय केले, ड्रिप हातरून ड्रिपद्वारे पाणी चालू केलं. आता याला फक्त 2 तासच पाणी दिले. आता हा 1 एकराचा प्लॉट आहे. आपण इथून सबमे नाही, इथून पाणी दिलं होतं, मग चालू केले. 2 तास झालं. 2 तासानंतर असं पाणी थांबले. आता हे जर तुम्ही मशागत करून म्हणजे ड्रिपने जर पाणी लावलं असतं तर एवढं फास्ट ते भिजत नाही किंवा तेवढं होत नाही. कारण आपल्याला त्या रानामध्ये पहिल्यासारखी ओल मेंटेन करावं लागते. त्याच्यासाठी काय करायचं, मोकळं पाणी देऊन घ्यायचं, जेणेकरून काय होते आपल्या रानामध्ये जे आहे तर ती ओल मेंटेन राहते. आता सगळीकडे तीच कंडिशन आहे. त्याच्यामुळे काय करायचं, सुरुवातीला 1 ते 2 महिन्यातून कमीत कमी एखादं जर पाणी अवेलेबल असेल तर द्यायचं. जेणेकरून काय होतं, ज्यावेळेस आपण ड्रिपनं असं पाणी देत असतो त्यावेळेला आपल्या पिकांमध्ये जास्त वेळ आपल्याला परत पाणी द्यायची किंवा जास्त राबायची गरज पडत नाही. तर हे आपल्याला मोकळं पाणी दिलेल्याचा फायदा होतो. बाकी ऊस कसा आहे, टवटवीत आहे एकदम. त्याच्यामुळं पाण्याची कंडिशन किंवा आपण जे नेहमी सांगत असतो, ऊसामध्ये गारवा तयार झाला पाहिजे. त्याच्यामुळं आपलं पीक जे आहे एकदम असं टवटवीत किंवा असं लखलखीत दिसायला चालू होतं आहे. धन्यवाद.